हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग तुमच्यासाठी छोटंसं मस्त असं सरप्राईज असेल. छान. आणि माझी काही विश होत्या, माझ्या खूप साऱ्या विश होत्या, बट त्यातली एक विश आता कुठे मस्त पूर्ण होते. सो त्याचसाठी मी खूप दिवस मनातल्या मनात ती गोष्ट बोलत होते की तिकडे जायचं आहे, बट आज मी चालले आहे. आणि कोइन्सिडेंटली जाणं आता होतं आपलं. सो तुम्ही स्टेट होऊन राहा, बघा मी कुठे चालले. आणि तुम्ही पण हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा व्लॉग पूर्ण. आणि गाईज इथे बाप्पाचं दर्शन घेऊन आपण निघूया. चला. वेट यार, मी सांगते आहे तुम्हाला यार. तुम्हाला समजेल ना, पुढे पण बघा यार व्लॉग. काय यार तुम्हाला थोडं सस्पेन्समध्ये ठेवते ना, तुम्हाला मस्त सरप्राईज देते आपण कुठे चाललो आहे. सो इथे माझा आधी लूक बघा, मस्त ट्रेडिशनल कपडे घालून चालले मी. काही लोकांना गेस पण केलं असेल मी कुठे चालले असेल वगैरे, बट आपण चाललो आहे केशीला काकी काकांसोबत. आणि फायनली इकडे बघा प्रेम मस्त ओतून चाललेलं. फोटो काढ आणि पटकन ना रिक्षा पकडली. त्यांना बोलले चला लवकर, बिकॉज टाईमपास नको आपल्याला, बस निघून गेली ना तर वाट मग. आणि इकडे इलेक्शनची तयारी चालू होती. आणि बसमध्ये बसल्यानंतरचं जे सुकून होतं, एक्स्ट्रीम लेवल डेंजर, बिकॉज खूप दिवसांनी बसलेले बसमध्ये आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत होते. तुम्ही पण घ्या ना यार माझ्यासोबत. का तुम्ही असं घरी घरी बसून राहता यार, एकटे राहू नका यार, थोडं फिरा इकडे तिकडे मस्त. फिरल्यानंतर तुम्हाला पण खूप साऱ्या गोष्टी क्लिअरिफाय होतात लाईफमध्ये. खूप आनंद मिळतो लाईफमध्ये, तुम्हाला काहीतरी न्यू बिगिनिंग मिळते लाईफमध्ये. सो नक्की ट्रॅव्हलिंग करत राहा आणि इकडे असं तुम्ही एन्जॉय करा. झाडे झुडप्यांना बघा मस्त, त्यांच्याकडे बघा किती किती मस्त राहतात टवटवीतपणे. सो असं बघत बघत मस्त एन्जॉय करत गाडीमध्ये सॉन्ग ऐकत थोडेसे, आणि माझं ट्रॅव्हलिंग असंच चालू होतं. आणि फायनली समर्थ कृपेने तिथे केशीमध्ये पोचल्यानंतर इथे एक ऑटो मिळाली. ते काका आज आपल्याला फिरवणार आहेत. सो इथे ऑटोमध्ये बसले आणि आहे ना, मी तुम्हाला सांगते आता लवकरच आपण पोचू. सो थोडं आहे ना एक्साइटमेंट वाढवून ठेवा की आपण कुठे चाललो आहे हे बघण्यासाठी. ठीक आहे. माझी तर एक्साइटमेंट लेवल खूप हाय झालेली, बिकॉज रस्ताच संपत नव्हतं यार. कुठे आतमध्ये चालल्यासारखं झालेलं मला. मी काकीनं विचारत होते आणि फायनली इथे आपण पोचलो. कुठे पोचलो बघा. आता पाय धुते म्हटल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आले. सो फायनली आपण इकडे आलो आहे मंदिरमध्ये, महालक्ष्मीच्या मंदिरमध्ये. आणि इथे मला खूप दिवसांपासून यायचं होतं, खूप विश होती, खूप मीन्स खूप. आणि फायनली आपल्याला इकडे देवाने बोलवून घेतलं, मस्त दर्शन दिलं आपल्याला. आणि खूप भारी वाटत होतं यार, सिरियसली खूप पीसफुल वाटत होतं. शांतपणे ना मी देवाजवळ बोलत होते, देवाचं दर्शन घेतलं मस्त. तुम्ही पण घ्या आता माझ्यासोबत. तुम्हालाही तुमचे काही विश असतील तर सांगा देवाजवळ. ओके. सो असं आहे मंदिरचं पूर्ण लूक. आणि मंदिराच्या राईट साईडला आता तुम्हाला दाखवते, इकडे असा आहे हा परिसर. मस्त इकडे झाडे वगैरे लावले, छान गार्डनिंग मस्त केलं आहे. आणि इकडे काका काकी थांबलेले फोटो काढण्यासाठी. आणि फोटो काढण्याच्या नादात मी त्यांचे आहे ना तुम्हाला दाखवते, इकडे व्हिडिओज करत होते. हे बघा, फोटो पण काढले बट व्हिडिओ चालू झाली चुकून. आणि इकडे काका आपल्याला माहिती मस्त सांगत होते काय काय. आणि मी बोलले चला एक प्रदक्षिणा आपण घालूया. आणि मग इथून असं आम्ही एक प्रदक्षिणा घातली मस्त. आणि आपला इथे झेंडा लावलेला होता, भगवा झेंडा. वाव यार, मस्त वाटलं एकदम. आणि आता तुम्हाला पुढे दाखवते मी पूर्ण परिसर. ओके. सो इथे हा असा आहे परिसर पूर्ण. खूप छान आहे मंदिराचा हा परिसर, बिकॉज इकडे 12 गावचे लोक येऊन होळीमध्ये खूप इथे उत्सव असतो मोठा, असं मला काका सांगत होते. खूप छान माहिती सांगत होते, अजून बरीच माहिती सांगितली. बट ते तुम्ही या इकडे, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि इकडे ना ह्या साईडला तलाव होतं, लेफ्ट साईडला, तिकडे पण आम्ही जाऊन आलो. भारी वाटलं यार, मस्त. आणि खूप दिवस चाललेलं यार जायचं आहे, बट अचानक भयानकपणे हा प्लॅन झाला आणि मी आले फायनली काकी काकांसोबत इकडे फिरायला. नेक्स्ट डेचा सुद्धा व्लॉग येईल, काय केलं हे बघण्यासाठी तुम्ही स्टेट्यून राहा. आणि इकडे छोटे छोटे मंदिर होते, श्री गजानन प्रसन्न हे मंदिर होतं. इथे काकीची पण व्हिडिओ घेतली. आणि हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. आणि आता नेक्स्ट आपण कुठे चाललो आहे, इथे आपला व्लॉग एंड बिलकुल नाही होत आहे. ओके.
सो तुम्ही नेक्स्ट पण बघा आपण कुठे चाललो आहे. सो इथे तुम्हाला मी दाखवते आहे, मी चालले इकडे दर्ग्यामध्ये. काका बोलले चल आपण इकडे आलो तर तुला दाखवून आणतो तिकडे कसं आहे ते. सो बोलले चला वाय नॉट, जाऊया. सो चला आता स्लो स्लो, थोडं पण स्पीड नाही वाढवत आहे. ठीक आहे, एडिटिंगमध्ये थोडं तुम्ही पण पेशन्स लेवल ठेवा यार. काय सगळं फास्ट आणि फॉरवर्ड हवं असतं तुम्हाला. आणि इकडे पुढे आहे ना, तुम्हाला बघायला मिळेल एक जोक झाला माझ्यासोबत. आधीच सांगते तुम्हाला, ते बच्चे लोक आंघोळ करत होते, मग पटकन व्हिडिओ बंद केला. छोटे छोटे होते, लाजले बिचारे ते. सो फायनली आपण इथे पोचलो आहे दर्ग्याच्या इथे. आणि इथे दर्ग्याचं पण मस्त काम चालू होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मंदिरमध्ये जा, दर्ग्यामध्ये जा, चर्चमध्ये जा, कुठेही जा, तुमच्या मनामध्ये पीसफुल असेल तर तुम्हाला सगळीकडे सुकून मिळणार. ओके. सो फायनली आपण तिकडचं पण जाऊन आलो, एक्सप्लोअर करून झालो तिकडे. आत्ता आपण जातो आहे बॅक टू होम, म्हणजे काकींच्या घरी. आणि काकीने नवीन होम बांधलं आहे त्यांचं स्वतःचं. सो त्यांच्यासाठीच मी इकडे आले. खूप दिवस बोलत होते चल चल आमच्या पण गावी. फायनली आम्ही इकडे पोचलो मस्त. सो नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी स्टेट्यून राहा. इथेच आपला व्लॉग आता मी एंड करणार आहे. काकींच्या घरी गेल्यानंतर आम्ही काय काय केलं, थोडीशी मजा केली, काय केलं हे बघण्यासाठी नक्की बघा आपला नेक्स्ट व्लॉग. आणि इकडे तुळस मस्त रंगवलेली ना. सो इकडे बघा, इकडे काकीनी पण मस्त जास्वंदीचे झाडं वगैरे खूप मस्त लावून ठेवलेत यार. काकांना